कोणतं घ्यायचं बरं? आता परीला विचारते का कोणतं घ्यायचं तर. ती म्हणते ना हे घ्यायचं हे घ्यायचं. कोमल तू बाहेर फ्रीजला बघतीये का काय? देऊन टाकलं दादा. कोमल आपल्या जुन्या फ्रीजला मला बाय करायचं राहिलं का नाही तू सांग. असं असतंय का? देऊन टाकलं. तू केलं बाय? हा नाही. मग वा जय 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 जय. हा चला परी याच्यामध्ये काय ठेवशील तू आता? काय ठेवशील याच्यात? पेढा ठेवशील का? तर हे बघा परीला औषध देणं चालू आहे कारण की परीला नेमकेच आपण दवाखान्यातून आणलेले तुम्हाला बोललो होतो ना मी परीची तब्येत खराब आहे म्हणून. तर हे मँगो फ्लेवरचं औषध आहे. तिला आवडल म्हणजे तिला औषध आवडतात फक्त ती गोळी आवडत नाही एक आमच्याकडे ती गोळी देणार नाही तिला आता. मस्त आहे का? छान आहे. आणि तुम्हाला सांगायचं असं की आता आपण जाणार आहोत फ्रीज घेण्यासाठी कारण की आमचं जुनं फ्रीज आम्हाला सोडून गेलेलं आहे ऑलमोस्ट. आता परदिवशी आपण त्याला त्याची बिदाई पण करणार आहोत घरातून. तुम्हाला कळेल कसं आहे काय आहे. तिला एकदा सगळे औषध देऊन टाकतो थोडे 5-5 ml काय जेवढे आहे तेवढे. हे 3 वेळा द्यायचं औषध आहे. फ्रीज ने किती वर्ष साथ दिली बापा? 17 वर्ष दिली ना रे. बापरे बाप. बरं एवढं गुन्हाचं लेकरू असतं की बरं सांगा बरं औषध घेणार करा. आणि तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगतोय जे शेवटचं जे औषध आहे ना ते मिक्स करून द्यायचं आहे. ते एवढं खतरनाक लागणार आहे ज्याची परिणाम अपेक्षाही नव्हती केली. बाप्पा तुम्ही काय करताय मी. आणि आय थिंक आई किंवा कोमल येईल आता फ्रीज घेण्यासाठी. ती परेशान करते तुम्हाला माहिती असेल. हे पावडरचं औषध आहे. आणि परीला जो ड्रेस आणलेला आहे तो झालेला आहे आपला मोठा. तो मोठा झाला खूप. हो मग त्याला बदलून घ्यायला लागतं. हे पावडरचं आहे बघा. हा पावडरचं औषध आवडतं तुला? थांब 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 थांब. ठीक आहे. तर तुम्ही बोलत असाल की काय विषय तर आपण इथं आलेलो आहे फ्रीज घेण्यासाठी. तर माझ्यासोबत इकडे परी आहे. परी इकडे येते एक मिनटं. इकडे येते एक मिनटं. सचिन चाबी तर तू पिकांवर ते ऐका ना रे काढूच लागली. चल हाय कर चल. आता सांग तुझी तब्येत कशी आहे? चांगली आहे का? बरं तुझं अंग दुखतंय का अजून? मग तू औषध घेतले का आता? काय गेलं? हा हे परीचे औषध बघा दिसले का तुम्हाला? हा आणि ऑलमोस्ट आता इथं आम्ही घ्यायला आलेलो आहे फ्रीज. कोमल पण आलेली. मम्मी आली का? तिची मम्मी पण आली बाबा पिऊला घरी सोडून. तर चला आतमध्ये जाऊया बघूया कुठला फ्रीज आहे काय आहे आणि आपण आपल्या बजेटनुसार घेऊया. जसं काय मागणी घ्यायचा. ओके कोणतं घ्यायचं बरं? आता परीला विचारते का कोणतं घ्यायचं तर. ती म्हणते ना हे घ्यायचं हे घ्यायचं. बरं ते तरी छोट्यामध्ये हां मस्त आहे. आता मोठी हे आलं. पहिले खूप मोठे छोटे साईज होते. पहिले डबल डोअर होतं आपल्याकडे. आता सिंगल डोअर घ्यायचं. पाहू ना मी वापरून. सिंगल डोअर वापरायचं. हा वापरून पाहू. काहीच नाही जेवढं आपल्या याच्यात होतं डबल डोअर मध्ये तेवढं ते. आता मी तेच म्हणतोय तुला. मग एवढं मोठं काय करायचं? सिम्पल घेऊ ना छोटंसं घे. काय करायचं इथे एवढं मोठं? एवढं लागतच. भाजीपाला ते बरंच बसतं दूध बसतं अजून काय ते ज्यांना. आपल्याकडे फ्रीजर होतो वरती. फ्रीजरचा वापर व्हायचा कधी होतो ना. मग काय होतं? तुम्ही आईस्क्रीम बनवता का कुल्फ्या बनवता का काय? मग बनवत नाही कधी कधी काही चॉकलेट आणलं ते आईस्क्रीम आणलं त्याच्यात ठेवावं नाही लागत का? काहीच गरज नाही एवढं रिकामरानी मोठे. थंड वस्तू ज्यात ठेवावं लागतं तेच लागेल. हे बघा हे फ्रीज दिसतंय का तुम्हाला मित्रांनो? याची प्राइस किती? 58,000 आहे. हा आता एवढं मोठं फ्रीज. आणि हे बघा कोमल नॉर्मली हे जर कधी म्हणत असेल तर याची किंमत आहे 25,000 रुपये. कोमल आहे का एवढे सध्या द्यायला? तुम्ही म्हणता की ओमदादा तू प्रत्येक वेळेस पैसे 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 का करतो? तर ते करावं लागतं. त्यामुळंच जरा व्यवस्थित घरदार चालतं.
चांगले काही नसतं रेटिंगवर तसं. हे की 23,500. इथं सेल्समॅनने एक दाखवलेलं आहे ते आपण आता डन करणार आहोत. म्हणजे सध्या फक्त कोमलला बघायसाठी आणलेलं, त्याला तर पसंत नाही पडलं तर दुसरं घ्यायचं. त्याचं थांबा आम्ही बघतो जरा आणि मग तुम्हाला भेटतो. ओके. तर इथं आपण एक फ्रीज पसंत केलेलं आहे आणि ते तुम्हाला मी घरी गेल्यावर दाखवणार आहे कुठलं आहे काय आहे. तर इथलं आहे कोमल सिंगल डोअरच बरं आहे ना का डबल डोअर घ्यायचं आहे अजून मी सांगतो. नाही बरं ठीक आहे चला. रामा आहे ना रामा घरी असेल ना तो उतरून घ्या वाट्यावर ठेवून द्या मी आल्यावर काढू. ठीक आहे चला. कोमल तू बाहेर फ्रीजला बघतीये का काय? कोमल आपल्या जुन्या फ्रीजला मला बाय करायचं राहिलं का नाही तू सांग. असं असतंय का? तू केलं बाय? मग आपलं तू आता मला 17 वर्षापासून माहितीये पण तू तुझ्या लग्नापासून तू त्याला बघतीये दररोज. मग तुला कसं वाटलं? आता हे फ्रीज क्लीन ठेवणार हा कोणाची शपथ खाते तुम्ही सांग? माझी काय हा मला माहितीये तू नाही ठेवू शकत म्हणून तू माझी शपथ खात नाहीये. चला ना ओपनिंग तर करा त्याची मला बघू तर द्या कसं आहे. तर व्हरपूलचं आणलेलं आहे आणि कोणीही बॅड कमेंट करू नका. आणि हे जे रॅक दिसतंय का तुम्हाला याला आम्ही टॅग केलेलं आहे आणि सोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिलेली आहे. छान असं रॅक आहे बघा. याच्यात आमचे भांडे वगैरे ठेवतात जसं तुम्ही आम्हाला कमेंट्स करत होते त्या पद्धतीने मस्तपैकी. चला काढा बरं. तुम्ही लाईट लावू द्या मला थांबा 1 मिनिटे. प्युअर रडतीये का बरं? हे पकड तुम्ही काढतो जर 1 मिनिट पकड. बाप रे थांब 1 मिनिट तिकडे सांगते व्हिडिओ दिसू नको. थांब तुम्ही बघितलं का मित्रांनो? बघू नका बरं परीला. हे बघा हे आहे आमचं व्हेरी हँडसम व्हेरी गुड लुकिंग अँड व्हेरी स्वीट फ्रीज. तुम्ही म्हणाल ओम तू किती साधेपणा करतो किंवा तू खूप ओव्हर बोलतो. आता हे पाहिलं तुम्ही फ्रीज तोंड दाखव माझं. आता हे पाहिलं तुम्ही फ्रीज. आता तुम्हाला आमची परी दाखवतो. माझी हे बघा ड्रेस उभी राहा बांधून घेतो. हे ड्रेस सांगा कसा वाटला तुम्हाला? तुला आवडला का परी? का छोटा करायचा अजून? हे बघा छान वाटतोय का? बघ अजून लहान नाही करायचं का? चंद्रकोर साडीचा घातला का काय? पिऊ आपल्या इथे नवीन फ्रीज आलं. फ्रीज तुला थंडगार पाणी प्यायला भेटणार आहे. सॉरी असं बोलतोय पण ठीक आहे. थंड पाणी पेती तू माझी बाई पाणी पेती थंडी. पप्पा सोबत येते तू कुठं येते तू? भूर येते भूर. चालायचं पप्पा येता मम्मी येते दादा येता अजून कोण येत कशा गप्पा ऐकते बघा. तर हे बघा हे आहे व्हरपूलचं फ्रीज. हे छोटूसं मस्त आहे. आम्हाला हे आवडलेलं आहे. तर तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा हे कसं आहे. तर चला याची पूजा कोण करणार आहे? कोण करणार आहे पूजा? चल घे कोमल पटकन. बरं आईला करू दे. कोमल म्हणते आई करते आई म्हणते कोमल करते. कोण करणार आहे पूजा? आणि रोहिणी तू करणार आहेस का? तू करणार का पूजा? बर छान ड्रेस आहे का बघा. 2 शिवले का? हो अजून एक आहे तो एक आणतो. ठीक आहे चला मी तुम्हाला 1-2 मिनिटात भेटतो. चला आज नवीन वर्षाचं आमच्या घरी आलेलं आहे आमचं नवीन फ्रीज. तो म्हणे काय फ्रीज 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 करत उड्या मारतोय. आम्हाला खूप परेशान झाली पण काय सांगू तुम्हाला मित्रांनो. आमचं 2 दिवस दूध नासलं. हा 2 दिवस दूध नासलं आणि त्यामुळं घरचं वातावरण सुद्धा नासलं नाही कोमल? हा वातावरण नव्हतं नासलं दुधामुळं. कोणाला चहा प्यायला भेटला नाही? सगळ्यांनाच भेटला नाही. दादांना चहा आवडतो दादांनी त्यासाठी आणून घेतलं. दादाने खूप गडबड केली बाबा काय सांगा तुम्हाला. मग त्यांना चहा आवडतो नाही चहा ओके हा हे लाव त्याला अक्षता लाव आणि थोडी साखर वगैरे पण ठेव त्याच्यावर. आणि बाबा म्हणा अजून 15-16 वर्ष साथ दे. ओके बस अभिनंदन. सावळे फॅमिलीमध्ये तुमचं वेलकम झालंय. ओम दादा येडा झालाय. हो द्या बस.
बोट बोट उभे 5 म्हणजे 1 2 3 4 5 फक्त बोट अशी बोट लावा. लाव 5. हिला बी दांगडतच पाहिजे, हिला दांगडच पाहिजे. शेवटी आपल्या घरात दांगडच राहतो ना. ठीक आहे. ओके करा पिन टाक कोमल आता. काही नाही काही नाही. हा ओवाळ बेटा ओवाळ ओवाळ. तसं लाव लाव लाव. ओवाळ. जय जय. हा चला परी याच्यामध्ये काय ठेवशील तू आता? काय ठेवशील याच्यात? पेढा ठेवशील का? बरं लाव ग पिन. चल कर चालू पटकन आता. किती मोठी जागा उरली इथं? अडचण किती होती तुला? टाक बटन. बटन चालू कर ना. ते उचलून घे वरचं उचलून घे. खोला आता त्याला. ओके हा जी पिऊ रडते जा आता तुम्ही. ठीक आहे. तर मस्त असं फ्रीज आणलेलं. तुम्ही सांगा कसं आहे. तर पहिलं काय ठेवणार मॅडम त्याच्यात? भाजीपाला. देवा आले चला मी तुम्हाला भेटतो नंतर. कोमल सकाळ सकाळी उठून पोळ्या करते. कोमल काय विषय आहे का तुझा आज? तुम्हाला जायचं बाहेर आता? तुला पण यायचंय का? मी आता अवतारत असते ना. मला यायचं असतं तर. नाही पहिले सगळे पोळ्या वगैरे केल्या असल्यानंतर तयार झाली असती मला असं वाटतं. आमचं चान्सच येत नाही जायचं बाहेर. पिऊमुळं का परीमुळं? दोघींमुळं पण. आवरा लवकर लवकर. किती पोळ्या करते तू आता? चान्स मारून दे. किती पोळ्या करते? कोण चान्स मारते? परिचय पप्पा चान्स मारताय का? बायकोची नको पोरींची नको. मग बरोबर आहे का नाही? असंच पाहिजे माणसाने. ओके नाही. फ्रीज मध्ये होतं की थंड काही? मग दूध किती थंड होतं. नवीन आणलं तर मग त्याला फायदा. बरं ते कबर्डची लिंक दिली नाही कोमल तू डिस्क्रिप्शन दिली का? ओके ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे कबर्डची लिंक. ती कसं आता त्या शॉर्ट व्हिडिओ पण येईल तर तो आल्यानंतर तुम्ही नक्कीच बघा. काय पिऊन ते झोपलेले. चला मी तुम्हाला 1-2 मिनिटात भेटतो. तर चला मित्रांनो आपल्याला तयारी झालेली आहे. तुम्हाला माहित नसेल कुठं चाललोय तर कोमल तुम्हाला सांगेल. कोमल कुठे जातोय तुम्हाला? उज्जैन. जय भोले बाबा. पहिल्यांदा जातोय उज्जैनला. कर पॅक. तर बघू आता कशी होती आपली ट्रिप काय होती. इकडे आहे परी. हाय परी. परी गुड मॉर्निंग. इकडे बघ इकडे बघ ना. तुला यायचं उज्जैनला? हा हा. आणि सर्दी खोकला म्हणा पप्पा भोले बाबाला माझा नमस्कार सांगा. म्हण नमस्कार सांगा माझा. तुला ड्रेस आणायचा का? किती आणायचे? 2 सानूला 2 मला. पिऊला नाही आणचे? बर चला मित्रांनो निघायचंय पटकन दिशी. दे पटकन बॅग आता. आता एवढं रामाकडे देऊन टाक राम. तरी हे देऊन टाक. तुला यायच्या? तू तर आंघोळ बी नाही केली काही नाही. रामा आम्ही गाडी घेऊन चाललोय. दुकानात जायचंय ना. दुकानात जायचंय ना. दुकानातच सोबत का बेटा? डॉक्टर काय म्हणले मला आंघोळ नाही करायची बुरशीच राहायची. हो का ग? बरं औषध घेऊन टाका. तुम्हाला औषध त्यावर लिहिलेलं किती वेळ द्यायचं काय द्यायचं. मी चंद्र गाडी घेऊन येतो तोपर्यंत आवरून ठेवा. बघायचं म्हणणं काय 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 तुम्हाला थोडं काही वाटलं पाहिजे. काही नाही वाटत आम्हाला. एकच काढ. काढत नाही तर साखळी राहू दे. नाही हो काढून द्या. नाटक नाही करत. काय खरंय बाबा मित्रांनो. अंगठी काढून घेतली बघा. साखळी काढून घ्यायली. शाय नाही काय त्यामध्ये काय होतंय फिरायला गेलं तर. काढ ग काढ लवकर जरा टाइम झालाय. किती वाजले? मला काय इकडे हीच होती ना कालची नव्हती. किती वाजलेत? 15 मिनिटं राहिले. चल निघू का? चल बाय परी. बरं ड्रेस आणि तुला 2 हा.
बर. पिंडोजाचा. मला फोनवर सांगा काय काय पाहिजे तर. चार्जर टाकली दोन्ही. मी नाही टाकलं. मी टाकलं. चल बाय 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 कर. बर बर. आणि 80 का लहान तिकडून येतं नाही. हो औषध घे बाळा. चल बाय बाय.